Hello students, welcome to my online classes. Today we are going to see a new topic of mathematics 2. The name of the chapter is similarity and today's topic is property of angle bisector of a triangle. So let us start the property of angle bisector of a triangle. The statement of the theorem is the bisector of an angle of a triangle divides the sides opposite to the angle in the ratio of the remaining sides. In this part, to understand the theorem, we should recall what is the angle bisector of a triangle, what is the angle bisector and what is the basic proportionality theorem. आपल्याला angle bisector म्हणजे काय हे माहिती आहे. Angle bisector means it is a ray that divides the angle in two equal part. हे आपण अगदी लहानपणापासून करत आलेलो आहोत. Angle bisector म्हणजे असा रे जो आपल्या अँगलला दोन सारख्या भागामध्ये विभागतो. दॅट इज नोन ॲज अ अँगल बायसेक्टर. आणि आपल्याला हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा वापर करायचा आहे. हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम एकदा आपण रिवाइज करू आणि नंतर मग आपण बघूयात की आपला हे प्रॉपर्टी जी आहे ती आपल्याला कशी प्रूव्ह करता येईल आणि याच्यामध्ये नेमकं काय सांगितलंय. तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. काय असतं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर आपल्याला जर एखादा ट्रायंगल दिलेला असेल, सपोज दॅट दिस इज ट्रायंगल ABC and in this triangle ABC, suppose that this line L is parallel to side BC of the triangle and it intersect the sides in P and Q. Then according to basic proportionality theorem, AP upon PB is equal to AQ upon QC. म्हणजे जर लाईन पॅरलल असेल तर या दोन साइडचे जे रेशियो आहेत ते इक्वल असतात. म्हणजे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. दिस इज बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर या बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि अँगल बायसेक्टर ची कन्सेप्ट या दोन्हीचा उपयोग करून आपल्याला अँगल बायसेक्टर हे जे आहे ते अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी किंवा अँगल बायसेक्टर थेरम प्रूव्ह करायचा आहे. आपण एकदा याचं स्टेटमेंट नीट समजून घेऊया. व्हॉट इज द स्टेटमेंट? The bisector of an angle of a triangle divides the side opposite to the angle. म्हणजे हा जर का आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे, ABC हा एक ट्रायंगल दिला आहे आणि CE हा त्याचा अँगल C चा बायसेक्टर दिला आहे. हा जो बायसेक्टर आहे हा बायसेक्टर त्याच्या अपोजिट साइडला तयार होणारे जे दोन पार्ट आहेत ते म्हणजे AE आणि BE हा एक पार्ट आणि हा दुसरा पार्ट, हे दोन पार्टचे रेशो जर का आपण घेतले, द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल. या दोन साइडचे रेशो म्हणजे AE असे दोन रेशो, हे रेशो किती असतील तर इट इज इक्वल टू द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड. रेशो ऑफ द रिमेनिंग साइड म्हणजे त्याच्यात ही जर का AB साइड सोडली तर रिमेनिंग साइड कोणत्या आहेत? मग तर रिमेनिंग साइड आहे साइड AC आणि साइड BC. या दोन साइड आहेत. तर आपल्याला असं दाखवायचं आहे व्हॉट इज गिवन हियर अँड व्हॉट इज टू प्रूव्ह दॅट इन ट्रायंगल ABC the bisector of angle C intersect segment AB in the point E. Means this CE intersect segment AB in point C. असं जर असेल तर we want to prove that AE upon EB is equal to CA upon CB. म्हणजे हा इथून जर का आपण सुरुवात केली, हा AE upon EB, AE upon EB is equal to CA म्हणा किंवा AC म्हणा, हे AC upon CB. हे दोन साइडचे रेशो आपल्याला इक्वल दाखवायचे आहेत. आता ही नेमकी फिगर मग एवढी कशी झाली हे आपण थोडक्यात समजून घेऊया, मग नंतर आपण या थेरमचा प्रूफ लिहू. आपल्याला इथं दिलेलं आहे की हा ट्रायंगल ABC आहे आणि हा ट्रायंगल ABC चा एक बायसेक्टर दिलेला आहे, अँगल बायसेक्टर. या अँगल बायसेक्टर मुळे दोन पार्ट तयार झालेले, खालच्या साइडचे हे दोन पार्ट तयार झाले. आता हे जे दोन पार्ट आहेत या दोन पार्टचा रेशो आपल्याला घ्यायचा आहे, याचा आणि याचा, या दोघांचा रेशो आपल्याला या दोघांच्या रेशो इतका दाखवायचा आहे. तर ते दाखवण्यासाठी आपण काय करणार आहे, एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करणार आहे. तर ही जी साइड आहे AC, या साइड AC ला आपण एक्सटेंड करणार आहे, असं लांबवणार आहे
आणि हे साइड AC ला लांबवल्यानंतर ही जी साइड CE आहे, म्हणजे ही जी साइड आहे CE, या साइड CE ला एक पॅरलल लाईन आपण काढणार आहे. ही जी लाईन याला पॅरलल आपण काढणार आहे. तर ही लाईन पॅरलल काढल्यामुळं अशी फिगर तयार झालेली आहे. तर या फिगरचा उपयोग करून आपल्याला ही प्रॉपर्टी प्रूव्ह करायची आहे. सो लेट अस स्टार्ट द प्रूफ ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम. नाउ let us write down the given thing. In triangle ABC, the bisector of angle C intersect AB in point E. This is given, and we want to show that AE upon EB is equal to CA upon CB. This is to prove, and for that purpose we have constructed draw line parallel to CE passing through the point B and extend AC so as to intersect it at point D. म्हणजे आपण काय केलेलं आहे की ही जी साइड आहे या साइड AC ला आपण असं एक्सटेंड केलं, AC ला एक्सटेंड केल्यानंतर मग नंतर या ही जी साइड आहे CE, या CE ला पॅरलल अशी एक साइड BD काढली, ती जिथे कुठे इंटरसेक्ट झाली त्याला नाव दिलेलं आहे D पॉइंट D. तर असं आपण हे कन्स्ट्रक्शन केलेले. आता या कन्स्ट्रक्शन मुळे आपल्याला काय उपयोग होईल किंवा आपण कसा थेरम प्रूव्ह करू शकतो. तर लेट अस स्टार्ट द प्रूफ. Here ray CE and ray BD and ray CE is parallel to ray BD and AD is their transversal. म्हणजे ही जी CE रे आहे CE आणि BD हे आपण कन्स्ट्रक्ट केले ते पॅरलल आहेत, आणि हे पॅरलल असल्यामुळे काय होईल की त्याचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतील, अल्टरनेट अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतील. तर आपण पहिल्यांदा विचार करूया या दोन अँगलचा. अँगल ACE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CDB. म्हणजे कोणते दोन अँगल आहे बघा, हा अँगल ACE is congruent to angle CDB. Suppose this is angle 1 and this is angle 2. Angle 1 is congruent to angle 2. Angle 1 is congruent to angle 2. This is first part because they are the corresponding angle. Angle 1 congruent to angle 2. Now taking BC as a transversal, if we take this BC as a transversal, then angle ECB is congruent to angle CBD. Angle ECB म्हणजे हा अँगल तिसरा अँगल आहे, हा अँगल ECB is congruent to angle CDB because angle this angle 4. हा हे जे दोन अँगल आहे हे दोन अँगल angle 3 is congruent to angle 4 because they are alternate angles. म्हणजे ECB is congruent to CBD, angle 3 is congruent to angle 4. पहिल्या पार्ट मध्ये आपण सांगितलं angle 1 is congruent to angle 2. दुसऱ्या पार्ट मध्ये आपण सांगतोय angle 3 is congruent to angle 4. Now what remains is to prove that angle 1 is congruent to angle 3 and angle 2 is congruent to angle 4. But we know that it is given that CE is the bisector of angle ACB. हे दिलेलंच आहे आपल्याला, आणि ते दिलेलं असल्यामुळे आपण काय सांगू शकतो की हे जे दोन अँगल आहेत म्हणजे अँगल 1 इज कॉन्ग्रुएंट टू अँगल 3 बिकॉज CE इज द बायसेक्टर ऑफ अँगल ACB. दिस इज गिवन. म्हणजे हा 1 इज इक्वल टू 3 म्हणून 2 इज इक्वल टू 4. आपण कंक्लुजन काय काढू शकतो, अँगल CBD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CDB असं आपण कंक्लुजन काढू शकतो. हे दोन अँगल, हा अँगल इथला आणि हा अँगल इथला, हे दोन अँगल झाले कॉन्ग्रुएंट. And as the two angles of a triangle are congruent, the side opposite to them are congruent, and therefore we can say that the side opposite to angle 4 is side CD. This side CD is congruent to side opposite to angle 2, that is BC. This side CD is congruent to BC. म्हणजे आपण पुढे CD च्या जागेवर BC किंवा BC च्या जागेवर CD ह्याचा वापर करू शकतो. ह्या दोन साइड आता इक्वल झालेल्या आहेत. आपल्याला हा एक ट्रायंगल आयसोस्केलस ट्रायंगल मिळाला. हा आयसोस्केलस ट्रायंगल असल्यामुळे आपल्याला या दोन साइड CD आणि BD ह्या दोन साइड इक्वल वापरता येतील. मग त्याचा उपयोग काय होईल, तर आता आपण पुन्हा एकदा विचार करूयात की आपल्या जवळ हे EC ही जर साइड पॅरलल आहे BD ला, आपण आता एवढा विचार करूयात. म्हणजे आता आपण कुठपर्यंत पोहोचलोय की ECD इज पॅरलल इज कॉन्ग्रुएंट टू BC हे आपल्या जवळ सध्या माहिती आहे. आता आपण विचार करतोय हा पूर्ण ट्रायंगल, मोठा ट्रायंगल घेतो मी इथं,
हा पूर्ण ट्रायंगल आहे, हा एक, आणि त्याच्यामध्ये ही साइड पॅरलल आहे अशी आपण असं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. त्यामुळं आपल्याला इथं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरता येईल. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपल्याला काय सांगतो की AC अपॉन CD इज इक्वल टू AE अपॉन EB. म्हणजे हे दोन जे या दोघांचा रेशो AE अपॉन EB या दोघांचा रेशो इज इक्वल टू AC अपॉन CD असं आपल्याला BPT नुसार लिहिता येतं, बरोबर आहे. म्हणजे आपण लिहू शकतो AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. बघा, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. दिस इज अकॉर्डिंग टू बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता हे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा वापर केल्यानंतर आपण त्याच्या पुढे काय सांगू शकतो, ह्या दोन साइड ज्या आहेत आपण दाखवलेलं आहे याच्या आधीच की CD इज इक्वल टू BC हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. बघा इथेच आपण प्रूव्ह केलेलं आहे CD is equal to CB. This is the thing that we have already proved. मग आपण CD च्या जागेवर CB किंवा CB च्या जागेवर CD वापरू शकतो. तर आपलं हे जे स्टेटमेंट आहे AE अपॉन EB is equal to AC अपॉन CD, या CD च्या जागेवर आपण वापरू शकणार आहे CB, and therefore the result is AE upon EB is equal to AC upon CB. AE upon EB is equal to AC upon CB. This is the अँगल बायसेक्टर थेरम. आपण एकदा वेगळ्या पद्धतीने हा अँगल बायसेक्टर थेरम पुन्हा एकदा समजून घेऊया. म्हणजे नेमकं काय सांगितलेलं आहे अँगल बायसेक्टर थेरम मध्ये. जर आपल्याला एक असा ट्रायंगल दिलेला आहे आणि या ट्रायंगलच्या कोणत्याही एका अँगलचा बायसेक्टर आपल्याला दिलाय, असा बायसेक्टर दिलाय, तर ह्या बायसेक्टर मुळे या समोरच्या साइडचे जे दोन पार्ट तयार होतात, हा एक पार्ट आणि हा दुसरा पार्ट, या समोरच्या साइडचे जे दोन पार्ट तयार होतात त्यांचा रेशो आणि ह्या ट्रायंगलच्या उरलेल्या दोन साइडचा रेशो, हा रेशो सेम असतो. म्हणजे समजा आपण ह्याला नाव दिलं ट्रायंगल ABC आणि हा घेतला D, तर आपल्याला लिहिता येईल AD अपॉन D, किंवा आपण ह्याला नाव देऊया इथं D याच्याऐवजी इथं E नाव दिलेलं आहे. AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CB. तर हा थेरम लक्षात ठेवायचा कसा, आपण कोणत्याही एका पॉइंट पासून सुरुवात करायची आणि त्याच्या दुसऱ्या पॉइंट पर्यंत जायचं. म्हणजे आपल्याला समजा A पासून B पर्यंत जायचा एक मार्ग असा आहे, AE हा AE अपॉन EB is equal to AC upon CB. This is the required result. So this is angle bisector theorem. हा जो अँगल बायसेक्टर थेरम आहे त्या अँगल बायसेक्टर थेरमचा कॉन्व्हर्स सुद्धा ट्रू आहे, आणि त्या कॉन्व्हर्स ट्रू असल्यामुळे आपण काय करणार आहे, त्याचं नुसतं स्टेटमेंट समजून घेणार आहे. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. अकॉर्डिंग टू द कॉन्व्हर्स ऑफ angle bisector theorem, if in triangle ABC point D is on side BC such that AC upon AB upon AC is equal to BD upon DC, then ray AD is bisector of angle BAC. म्हणजे काय की जर एखादा ट्रायंगल आपल्याला दिलेला असेल, असा एखादा ट्रायंगल आपल्याला दिलेला असेल, ट्रायंगल ABC is suppose given, this is triangle ABC, and D is any point on side AC of this triangle ABC such that AD upon DC is equal to AB upon BC, then the conclusion is that this angle ray BD is bisector of angle ABC. This is the converse of angle bisector theorem. तर अशा प्रकारे आज आपण अँगल बायसेक्टर थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स या दोनही गोष्टी आपण आज शिकलेलो आहोत. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा, आणि जर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला टाइम टू टाइम नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील. धन्यवाद. थँक्यू.